आमची टीम ह्या रस्त्याने जात असताना तर एक माणूस आम्हाला गड्ड्यात पडलेला दिसला आणि त्याला उचलणारं कोणी नव्हतं. तो भारी जखमी झालेला होता आणि त्याची गाडी म्हटलं पुरेची गड्ड्यात फसलेली होती. आमच्या तिघाची कुणी गाडी काढणं होत नव्हती, एवढी गड्ड्यात फसलेली होती. आणि तो माणसाला एवढा चक्कर आला, तो खालीच बसला डायरेक्ट. आणि आजूबाजूचे लोक तमाशा बघत होते. आणि गड्डा बघा किती मोठा आहे. तर आमच्या मित्राने एक विचार केला की हा गड्डा आहे, त्या गड्ड्यात जोर बघू दे किती मोठा आहे. तर बाप्पा तर अर्धा कंबर गड्डा होता तो. तर मग आमच्या मित्राने आम्ही सगळ्यांनी काय केलं, एक फारी घेतली आणि त्या फारीमध्ये माती जमा केली आणि माती भरणं चालू केली त्या गड्ड्यामध्ये. मग माती भरत असताना दादा इचूकाटा साप वगैरे दिसले आणि आजूबाजू लोक थांबले होते आणि म्हणत होते आम्हाला, का रे बा तुम्ही सरकारचे लोक आहात का? तर आम्ही म्हटलं नाही, आम्ही जनकल्याणासाठी काम करतो, फ्रीमध्ये काम करतो. तर दादा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंटमध्ये आमच्या व्हिडिओबद्दल थोडीशी माहिती द्या, जेणेकरून आम्ही मोटिवेट होतो दादा. तर मग काय आम्हाला हे काम करत असताना 2 ते 3 घंटे लागले आणि लोक रनिंग करायला येत होते. आम्हाला थांबले आमच्यापाशी आणि म्हणाले की दादा आम्ही काही मदत करू लागू का? आम्ही म्हटलं नाही, तुम्ही रनिंग करा. कारण कसं आहे दादा, आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, जनकल्याणासाठी. तर दादा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय.